नमस्कार. आपणा सर्वांना रामकृष्ण हरी. जय गणेश. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आज भव्य प्रमाणामध्ये गणेश उत्सव साजरा होतोय. सार्वजनिक गणेश उत्सवांबरोबरच घरगुती गणेश उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. महाराष्ट्रामध्ये या उत्सवाला अलौकिक असं स्वरूप आहे, आध्यात्मिक स्वरूप आहे, सांस्कृतिक स्वरूप आहे. या गणेश उत्सवाच्या निमित्ताने सगळी लोक एकत्र येतात, एकत्र भक्ती करतात, एकाच दिशेने जातात. एक प्रवाह तयार होतो आणि या जनप्रवाहाला आध्यात्मिक दृष्ट्या एक वेगळ्या प्रकारची लोकांमध्ये एक आत्मिक शांतता आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण जर आता वेगळ्या दृष्टीने गणपती उत्सव पाहिला तर लोकमान्य टिळकांनी जो गणपती उत्सव ज्या कारणाने सार्वजनिकरित्या केला त्याच्या मागे एक राष्ट्रशक्ती, एक राष्ट्र आंदोलन उभं राहावं, लोकांनी एकत्र यावं आणि एका विषयावर काम करावं यासाठी खरं तर गणेश उत्सव होता. गणेश उत्सव आम्हाला काय देतो तर गणेश उत्सव आम्हाला वेगवेगळ्या भागातल्या असणाऱ्या जातीपातींमधली भांडणं मिटवतो, सगळ्यांना एका व्यासपीठावर आणतो. गणेश उत्सव काय करतो, गोरगरिबातल्या श्रीमंतातली दरी मिटवतो, सगळ्यांना एका व्यासपीठावर आणतो. गणेश उत्सव काय करतो तर गणेश उत्सव आम्हाला एकीकरणाचं महत्त्व सांगतो. गणेश उत्सव आम्हाला आमचे संस्कार सांगतो. गणेश उत्सव आम्हाला आमची संस्कृती सांगतो आणि गणेश उत्सव आम्हाला एक वेगळ्या प्रकारच्या उंचीवर घेऊन जातो. ते आनंदाचं उदाहरण असतं. या 6 सप्टेंबरला जय महाराष्ट्र न्यूज घेऊन येत आहे पुण्याच्या भव्य गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण.